तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे राज्यभर दर्शन व्हावे यासाठी जिल्हानिहाय अस्थिकलश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। आज ही यात्रा बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात दाखल झाली असून राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असलेल्या राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यापासून जिल्ह्यातील अस्थिकलश यात्रेला सुरुवात करण्यात आली। 3 दिवस संपूर्ण जिल्हाभरातून प्रवास करत अस्थिकलश यात्रेचा देऊळगाव राजा तालुक्यातील चोखासागर धरणामध्ये अस्थींचे विधिवत विसर्जन करण्यात येणार आहे। अस्थिकलश यात्रेदरम्यान ठिकठिकाणी अजितदादा पवार यांच्या अस्थींचे दर्शन घेऊन त्यांना आदरांजली व्यक्त केली जात आहे। जळगाव जामोद शहरातील दुर्गा चौक परिसरात सकाळी 11 वाजता आगमन होताच हजारो लोकांनी यावेळी अस्थिकलशाचे दर्शन घेण्याकरिता एकच गर्दी केली। या अस्थिकलश यात्रेसोबत माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, आमदार मनोज कायंदे, ॲडव्होकेट नाझेर काझी, नरेश शेडके यांच्यासह जळगाव जामोद तालुक्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रंगराव देशमुख, भाजपाच्या अर्पणाताई कुटे, सभापती बाळासाहेब पाटील, उभाटा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन वाघ, तालुकाध्यक्ष संतोष दांडगे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट भाऊराव भालेराव, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अविनाश उमरकर, माजी नगरसेवक निलेश शर्मा, डॉक्टर संदीप वाकेकर, नगराध्यक्ष गणेश दांडगे, नगरपालिका उपाध्यक्ष कैलास पाटील, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपाध्यक्ष देविदास घोपे तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, त्याचबरोबर विविध क्षेत्रात काम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, जळगाव।